ನಮಸ್ತೆ ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಗುಳೇದಗುಡ್ಡ ನಗರದ ಅಂಜುಮನ್ ಎ ಇಸ್ಲಾಂ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಹಾಗೂ ಪಿಯುಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಗೌರವಿಸಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಲಾಗಿದೆ. ಸಮಾರಂಭವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಹಾಜಿ ಎಂಎಂ ಮಂಕಾಂತರ್ ಅವರು ಪಾಲಕರಿಗೆ ಮಹತ್ವದ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊಬೈಲ್ ಕೊಡುವುದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ಅದರ ಬದಲು ಪುಸ್ತಕ ಓದುವ ಅಭ್ಯಾಸ ಬೆಳೆಸಬೇಕು. ಇದರಿಂದ ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ಉತ್ತಮವಾಗಿ ರೂಪುಗೊಳ್ಳುತ್ತೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸುತ್ತಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಸ್ಕಾರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಏನಂತೆ ಅವರ ಮುಂದಿನ ಇದಕ್ಕೆ ಏನೋ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಮುಂದೆ ಅವರು ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಏನಂತೆ ಪುರಸ್ಕಾರ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಇದರ ಅರ್ಥ ತಿಳಿದುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ बच्चे सारे क्या है अभी जो आपको सम्मान करेंगे इसकी हकीकत को जानना। क्यों बोले तो आप जो क्या है अपने एजुकेशन में अपने क्या है इसमें की हिम्मत अफजाई करने के लिए ये इसकी से क्या नहीं करना। आगे आपके ये एसएसएलसी वालों को क्या है पहली सीढ़ी है, पीयूसी वालों को दूसरी सीढ़ी है। इसी तरह क्या है आगे जो भी आप जो लड़की भी जाती है उसमें आप जितना परसेंटेज करें इससे ज़्यादा अपना टारगेट रखना है कि 100% करना हमें टारगेट रखे तो एक इसमें आते हैं। नहीं तो टारगेट नहीं तो ऐसा क्या करने लगेगा, ऐसा स्टडी करने लगेगा तो उसे उसकी एक अहमियत नहीं होती। खासकर मेरा जो तजुर्बा मैं बोलता हूँ तो मैंने तो जो भी आप स्टडी करें अभी कॉलेज में कम से कम क्या है 8 घंटे आप कॉलेज में स्टडी में लगाने के बाद क्या है अपना जो वक्त है क्या कम से कम रोज का रोज जो पढ़ती कॉलेज में पढ़ के आती वो क्या है 4 घंटे कम से कम क्या रोज का रोज उसी दिन सारा लेक्चर उसी दिन क्या है उसे क्या है पूरा अपने दिमाग में ले तो 100% क्या ये क्या है आज मेरा भी खास तजुर्बा है। मैं भी क्या है पीयूसी एसएसएलसी तक कैसा करते रहा, बाद में पीयूसी में आया तो रोज 1 घंटा 2 घंटा पढ़ता था मैं, तो बराबर से क्या है क्लास होता था। और उसके बाद में फर्स्ट ईयर बीए जो करा एक्सटर्नल करा मैं एक्सटर्नल वो ज़माने में 1970 में करा तो तभी 40 पढ़े क्या एक्सटर्नल तो रजिस्ट्रेशन कर गाना बोलने का खास कर क्या है तो तुम्हें क्या है रोज का रोज क्या जो भी पढ़े अगर दिक्कत रही तो टीचर से पूछ लेके क्या है मैं करेंगे तो इससे ज़्यादा परसेंटेज कर ये क्या है उम्मीद है। और अपने खास कर क्या है वक्त के साथ हमें स्टडी करेंगे तो उसका फायदा होगा। क्योंकि मैं हमें बहुत से देख करती अब तो हालात के ऊपर क्या है ये नहीं होना, हालात को मुतासिर हो कि क्या अपनी स्टडी को क्या है कम नहीं करना। परसों हमारे बागलकोट यूनिवर्सिटी में इंग्लिश मीडियम क्या है गोल्ड मेडलिस्ट है हमारे ईमान वाले का उनका कारगुजारी देखा मैं पेपर में देखा 2 बच्चे हैं उनको और 4 महीने का एक बच्चा है वो रहते हुए भी क्या है इंग्लिश में गोल्ड मेडल है मुधोड़ वाले उसी क्या है तुम्हें कौन से हालात है तो क्या है पीछे नहीं हटना। हालात की क्या हालात का सामना करते हुए क्या है हमें स्टडी करेंगे तो उसे क्या है खास का ये होता है। उसलिए मैं आपसे गुजारिश करता हूँ अपनी जो भी अगली जो ज़िंदगी है वो क्या है इसी तरह क्या है सम्मान कर लेते, इसी तरह गोल्ड मेडल लेते क्या है जाएंगे। इस तरह क्या है मैं उम्मीद करते हुए
अब ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೆಹಬೂಬ್ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್, ರಂಜಾನ್ ಶಾ ಮಕಾಂದರ್, ಜಮೀರ್ ಮಾಲ್ವಿ, ಅಬ್ದುಲ್ ರಜಾಕ್ ರಾಯಚೂರ್, ಆಸಿಫ್ ಬಲಕುಂದಿ ಸೇರಿ ಅಂಜುಮನ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಜಾಕ್ ಕುದರೆ, ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮಹಿಬೂಬ್ ಮುದ್ದಿಬಿಹಾಳ ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು ಆದ ಮಹಿಬೂಬ್ ಸವರಾಜ್, ದಾದಾಪೀರ್ ಕಲ್ಲಾದಗಿ, ಮಹಿಬೂಬ್ ಹನಗಿ, ಕೆಆರ್ ರಾಯಚೂರು, ಉಮರ್ ಡಾಲೆಯತ್ತ ಸೇರಿ ಹಲವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಒಂದು ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರ ಬೀದಿಗೆ ಬದಲು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.